आज एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आलेल्या शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार श्रीनिवास पाटील हे सुद्धा उपस्थित होते। अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने अनेक योजना जाहीर केल्या, यातील काही योजना चांगल्या आहेत, मात्र शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर आहे। मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे, पण यामुळे शैक्षणिक संस्थांना फटका बसू शकतो असे प्रश्न या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी उपस्थित केले। राज्य सरकारने अनेक गोष्टी जाहीर केल्या, त्याची अंमलबजावणी झाली तर तक्रार असायचं काही कारण नाही। पण साधारणतः माझा जो अनुभव आहे की अंदाजपत्रक आत्ता मांडल्याच्या नंतर लगेचच 8 दिवसामध्ये नवीन फुलवणार मागणी म्हणजे अंदाजपत्रकाच्या बाहेर अधिक लागणारी रक्कम ही मागावी लागते किंवा मागण्याची भूमिका सरकार घेतं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या योजना आहेत। अंदाजपत्रक याचा अर्थ काय? अंदाजपत्रक याचा अर्थ वर्षभर राज्य सरकार जे विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन राज्य चालू इच्छितो त्यासाठी लागणारा अर्थकारणाचा विषय हा अंदाजपत्रकाच्या मान्यतेतून खुला होतो। आपण खुलं या मागण्या सुद्धा घेतो, पण साधारणतः अंदाजपत्रक एकदा मांडल्याच्या नंतर मंजूर झाल्याच्या नंतर 5-6 महिन्यांनी आणखी काही नवीन गोष्टी करायच्या असल्या तर फुलवणे मागण्या ही करण्याची पद्धत आहे। इथं काय झालं आहे की अंदाजपत्रक मांडलं आणि 8 दिवसात फुलवणे मागण्या आणि फुलवणे मागण्या ठरवण्याचा हा कालावधी हा अतिशय कमी आहे, पण ठीक आहे, सरकार त्याचं माझं काही म्हणणं नाही। पण ज्या मागण्या या कार्यक्रमाच्यासाठी आपण करतो त्या कार्यक्रमाची एकंदर लागणारी रकमेची गरज आणि शासनाकडे आत्ता असलेली निधी याच्यामध्ये जर प्रचंड अंतर असेल तर त्याची अंमलबजावणी किती होईल हे सांगता येत नाही। अनेक गोष्टी त्यांनी जाहीर केल्या, मुलींचं वरचं शिक्षण हे सगळं मोफत केलं, चांगली गोष्ट आहे, पण मला शैक्षणिक संस्थांची चिंता आहे। आणि मोफत शिक्षणाचा सगळा खर्च सरकार देणार हे सरकारने जाहीर केलं आणि आत्ताच लक्ष्मीला मान्यच्या संस्थेमध्ये आपल्याला अनुभव आहे की 5 वर्षात 2-2 वर्षाचं देणं त्यांचं अनुदान हे अद्याप आले नाही। आता या लहानशा संस्थेमध्ये 2 वर्ष अनुदान द्यायला सरकारला उशीर होतो, तर समज राज्यामध्ये स्वतः मुलींच्या शिक्षणाच्या संबंधीचे जे खर्च आहे ते वेळेत नाही अशी शंका आहे आणि तो नाही मिळाला ते शैक्षणिक संस्था चालवणं या अडचणीचं होत बसे। पण या सगळ्या गोष्टी जाहीर केल्या असं बघूया काय काय चर्चेत होते।